नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात आज दिवसभरातल्या काही निवडणूक विषयक महत्त्वाच्या घडामोडी. बारामतीत सुनेत्रा पवारांनी मोडला अजितदादांचा विक्रम. 2,18,930 मतांनी विजय. अजितदादांच्या निधनानंतर पहिली निवडणूक असल्यानं जल्लोष नको असल्याचं मत. मतदारांचा विश्वास जपणार. अक्षय कर्डिले यांची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया. सर्व वरिष्ठ नेत्यांचं मार्गदर्शन. कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आघाडी. कर्डिलेंचं वक्तव्य. माझ्या वडिलांनी केलेल्या विकास कामांची परंपरा पुढे नेत उर्वरित कामांसाठी दुप्पट वेगानं झटणार. हा फक्त विजय नाही तर जनतेच्या अपेक्षांची सुरुवात. अक्षय कर्डिलेंची भावुक प्रतिक्रिया. पश्चिम बंगालमध्ये भाजपने इतिहास रचला. भाजपची आघाडी, तृणमूलची पिछाडी. पश्चिम बंगालमध्ये भाजप प्रथमच सत्तेकडे. भाजप पश्चिम बंगालमध्ये नवा इतिहास घडवणार. पश्चिम बंगालमध्ये भाजपाची जोरदार कामगिरी. पश्चिम बंगालमध्ये हिंदूंनी धडा शिकवला. भाजपची प्रतिक्रिया. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना मोठा झटका. भाजपा आघाडीवर. भाजपाला बहुमत. कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष. तमिळनाडूमधून विजय थलपतींच्या नव्या पक्षाला मोठं यश. चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार विजयच्या घरात आनंदाचं वातावरण. व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल. तमिळनाडूमध्ये स्टॅलिनला मोठा धक्का. डीएमके पिछाडीवर. तमिळनाडूमधून विजय थलपतींच्या जोरदार जल्लोष. पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा. मतदान केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीचार्ज. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू. खेळ पलटणार. ममता बॅनर्जी यांचा मोठा दावा. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर मोठी प्रतिक्रिया. हे निकाल पहिल्या 2 ते 3 फेऱ्यांचे. निकाल लवकर पलटतील. ममतांची प्रतिक्रिया. या होत्या काही निवडणूक विशेष घडामोडी. पाहत रहा LS मराठी.